हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आणि आजचा व्लॉग आहे आपला तुमचा आवडता व्यक्ती आणि तो स्क्रिप्टची स्टोरी टेलिंग करणार आहे. तर आपण ऐकूया त्याच्याच अंदाजाने. दृश्य काय धुसर होते म्हणजे. गाईज एक मिनिट थांबा, हे काय चाललंय ते सांगते. निक जो आहे तो आता स्क्रिप्ट वाचतोय कारण की त्याला एकदम शुद्ध मराठी येते. सो लेट्स स्टार्ट. तिच्याकडे पाहतो. पहा कधी रस्त्यावर पाहतो. रस्ता पाहिला बाई. रमेश मात्र आरशातून दोघांकडे पाहतो. रमेश पहा, मला पहा. हे वाला आरसा दे, अभी वाला आरसा. क्या कपल ऐसा नाही का, खूप बॅड्स ऑफ बॉलिवूड मध्ये. आय डोंट नो हाऊ टू कॅच अ सेल्फी. चालू. मंगळसूत्र हातात धरते. धरलं. काही क्षण पाहते. कुठे पाहते? मंगळसूत्र. आणि हळूच बाजूला ठेवते. ठेवलं. रख दिया. या क्षणात जणू काहीतरी संपत आणि काहीतरी नव्याने सुरू होतं. मतलब कुछ खत्म होता, कुछ नया चालू हो जाता. अच्छा. नया टेक चालू होतंय. रमेशची गाडी रस्त्यावरून जात असताना अचानक चार पाच गाड्या आडव्या उभ्या राहतात. रमेश जोरात ब्रेक मारतो, धूळ उडते. डायरेक्ट ब्रह्मा फ्रीस्टाईल शॉट. गाड्यातून सरिताचे वडील, भाऊ, काका उतरते. ड्रिफ्ट वगैरे मारू का? चेहऱ्यावर राग, तणाव आणि अपमान. सरिता थरथरते ब्रो. थरथरे शिवरिंग. निखिल सरिताकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात आशा. ती माझ्यासोबत राहील. सरिता त्याच्याकडे बघते. खूप काय बोलायचं असतं पण वेळ नसतो बाई. वेळ नाही बाई. इग्नोर. वेळ नाही बाई. शेवटी ती हळूहळू वडिलांच्या गाडीत जाऊन बसते शांतपणे. इतना मेहनत करने के बाद निखिलची मान खाली जाते. आरशातून रमेश त्याच्याकडे पाहतो. तेरी बेटी तू आरसे से ऐसा भी देख ले कभी. रोड पे भी एक आरसा रखेल है, उससे देख रहा है. तर तिथे ब्लेडने एक रेष काढतो. रक्त ओघळायला लागतं. म्हणजे असा गिरणे लागतंय. रमेश घाबरून त्याकडे आरशातून आरशातूनच बघतोय रमेश. आरसी से देख रहा भाई. सीधा आके भी नहीं ऐसा. क्या हुआ ऐसा नहीं. आरसा लाव. रमेश घाबरून त्याच्याकडे पाहतो आणि गाडी स्टार्ट करतो. निखिल शांत बसलेला, मनात तुटलेला. निखिलची गाडी मागे निघून जाते पण एक तुटलेल्या नात्याचा भार घेऊन. हो बाय. सॅड एंडिंग आहे. सॅड एंडिंग. व्हेरी सॅड. काजवट 3 कधी येतो. अंकित आगे फैंस रोना नहीं भाई. काजवट 3 कधी येतो. मेरे को तो बेचारा निक के साथ और टाइम ऐसे हुआ है ना. लड़की ही नहीं पटी है एक भी बार. अभी तो तू शादी के मंडप से भी उठा रहा. अरे ते जे काय माहितीये का, माझा थोबडा बघूनच सगळे बोलतात भाई इसके साथ कुछ तो गलत हो जाए. 7:30 लग गई. किती गाणे झाले माहितीये का. हे 43 व गाणं, पण एका पण गाण्यात मला लग्न नाही झालं भाई. अब तक नाही. पूर्ण एकदम सॅड एंडिंग झाले भाई सगळ्या गाण्यामध्ये. पोरीच्या मुखडामध्ये तर बेकार वाला रे. डायरेक्ट चॅट करला ना भाई. नखरे वाली में भाई किसके साथ भागी थी वो. घर वाला है जिसके घर में हम जिसके घर में मैगी खाए थे उसी के साथ तो उसने संसार दाखवला ना मला. पाया पड़ रहे ना आरोग्य. उसने केयर किया नहीं. तो उसने मैगी बना के दी, तूने दिया. झुमका गाने में थी भाई, लेकिन पुलिस उठा के लेके गए. इसको उठा के लेके गया. चोर दिखला तू यार. तर मी आत्ता मी आली आहे रिव्हर्स करून आणि कॉस्ट्युम्स ट्राय करून आणि मेहंदी लावून. तर व्हिडिओ इज आता जी आम्ही स्टोरी लाईन ऐकली, जी आम्ही गाडीमध्ये मस्ती केली तशी स्टोरी लाईन बिलकुल नाही आहे. जी आम्ही आत्ता ॲक्च्युअल स्टोरी लाईन ऐकली. असे माझे
लिटरली असे होते की वाव अमेझिंग. म्हणजे साऊथ इंडियन फिल्मचं असं कोणतं तरी क्लायमॅक्स चाललाय जे तुम्ही ऑलरेडी गाण्यामध्ये बघितलं. आय नो दॅट, बट दिस इज हाऊ इट फील्स. इट्स लाईक वाव. द ब्राईड इज रेडी. माझा आयुष्यातला फर्स्ट ब्रायडल मेकअप आहे. मला अशी इच्छा होती की मी माझ्या लग्नातच जी तयार होईल ब्राईड म्हणून. तर स्टील पण मी मराठी ब्राईड नाही तिथपर्यंत ओके टुडे. सो या दिस इज माय लुक अँड द क्रिएटर बिहाइंड दिस. यस. सो आय होप यू लाईक द सॉन्ग अँड आय होप यू लाईक दिस लुक ऑल्सो. काहीतरी वेगळं आहे. सगळ्या गाण्यामध्ये जॉनरेस वेगळे आहे माझे. तर हे जॉनरे तुम्हाला कसं वाटलं नक्की नक्की कॉमेंट करून सांगा. डोसा, इडली, सांबर, चटणी. गणपती बाप्पा मोरया. खूप वाईट वाटतं की मी घरवाल्यांना सोडून चालली आहे. पण माझं प्रेम आहे तर मला जायला तर लागेलच. सो पुढे काय होतं ते तुम्ही बघितलं आहे. आपल्या ब्लॉगमध्ये काय होतं ते बघूया. माझा फर्स्ट पार्ट ऑफ शूट संपलेला आणि मग आम्ही निघालो टुवर्ड्स द अनदर लोकेशन. काहीच नाही, माझं शूट पार्ट कम्प्लीट करून. आणि हे बघा, हा बघा, आता आम्ही ऑर्डर डोसा. बट गाईज हा 10 वाजता उठलाय यार. मी सकाळी 5 तास एक्स्ट्रा झोप मिळाली याला. ऑल्सो माझा हा नेकलेस जो महाराणीचा नेकलेस आहे तो तुटला आणि मी रूम मध्ये होती. अँड टू माय रेस्क्यू रमेश वॉज देयर. या रमेश हेल्प मी अ लॉट. कारण की आमची मेकअप आर्टिस्ट शूटला आहे आणि आम्ही घरी होतो. तर हे लिटरली इकडनं सगळं शूट आधा शूट होने का, आधा भी नहीं, 1% ऑफ द शूट वॉज डन. दॅट्स इट. सो 1% ही हुआ अभी. तुला कुठलं शूट आहे पाळायचं ना? हां, फर्स्ट शॉट ओपनिंग शॉट झालं. 0%. 1% ओपनिंग सीन झालेला आहे. आता निकचं ओपनिंग सीन आहे सगळं. लेट्स सी. वन टेक आर्टिस्ट. ओपनिंग सीन आहे माझा उघडा होणार आहे मी आता. ओके ऑल निकच्या जेवढ्या पण मुली फॅन्स आहेत जे पण डोळे उघडून पाहू शकतात त्याचं ओपनिंग सीन. निकनी माझी तारीफ केली. काय जरा बोल परत, निघेल तुझ्या तोंडातून परत की माझा व्लॉग का बंद असतो यार. चांगलं बोल. तिथं असं आलं की ती जी समोरची ऍक्ट्रेस होती ती चांगलं काम नव्हती करत. दुसऱ्या गाण्याची. तर मी तिकडे असं बोललो की भाई माझ्यासोबत ज्यांनी मी काम केलं त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यामध्ये अंकिता येते, अजून पण 2-3 जणांचं नाव येतं, पण अंकिताचं पहिलं येतं. असं तुम्हाला वाटतं पहिलं येणार काय? पहिलं येतं. चलो थँक्यू. ये याद रखना निकले ये ले मेरा ये सोने का हार ले ले. गाईजांनो हे बघा जरा मेकअप चालू आहे. नॅचरल ग्लो. वो ती कोणती ऍड केली काल? पीएचचे नियासमाइट. हे बघा. मग सेकंड पार्ट ऑफ द शूट चालू केलेलं आणि आपल्या गाण्यातली सुंदरी सुपरस्टार आलेली आहे. वूहू, द रेड विंटेज कार. इजंट इट वाव. ते लोकेशन जिकडे ब्राइडल मेकअप होणार होता तो फर्स्ट डे. माझी मेकअप रूम आहे बट इट इज सो प्रिटी. आय मीन सो ऑथेंटिक. आय मीन सो वायबी, सो विंटेज. मी तुम्हाला दाखवते. वेट असा प्रॉपर ग्रामाफोन काय मस्त. थोडी जास्त आळशी होती तर चेअरवरून उठली नाही. तर असाच फील घ्या तुम्ही. आणि बघा मी कशात बसली. आणि मी बसली आहे आजोबा खुर्ची आहे, दादाची खुर्ची. इन लोगों ने मेरे को इतना भगाया, इतना भगाया, इतना भगाया कि मेरे जिम हो गया. गाड़ी स्टार्ट कर. आता आम्ही बसलोय गाडीमध्ये. जसे की तुम्ही बघितलं असेल, हा माझा मित्र दाखवलाय या गाण्यामध्ये. आणि आता आम्ही आलोय मुलगी पळवायला. आणि आमची गाडी तुम्ही बघितली असेल. पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवतो माझी गाडी रेड कलरची.
रेट्रो आणि गाण्याचं नाव आहे 96. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भाई 96 काय आहे? 1996 ची स्टोरी आहे म्हणून 96. रोल कॅमेरा. चला रोल कॅमेरा ऍक्शन झालेला आहे. अच्छा माझं होतं काय? थांबा जरा टेक देऊ द्या. तुम्हाला बघायचं का टेक? ऍक्टिंग बघा माझी. लाईट्स कॅमेरा ॲक्शन. फोटोशूट कारण की हे आमचे पोस्टर शूट्स होतात आहे आणि सोलो फोटोशूट, कपल फोटोशूट, हे सगळं इंस्टाग्राम, यूट्यूब, टीजर, मेन व्हिडिओ ह्यांचे सगळे फोटोशूट आम्ही कंप्लीट केलेले आहे आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. व्यू के साथ. आहा तू काय करतोय? फुल मेस बट विथ द व्यू. वडापाव बिकॉज मॅन्डेटरी आहे. आता आम्ही मेन वर्स चालू करतो जिकडे आम्हाला लिपसिंग करायचं आहे. तर फर्स्ट इज नेक्स्ट पार्ट आणि मग माझा ऍक्शन. कंटिन्यू. कट. 5, 6, 7 ऍक्शन. हाय गाईज. तर मी ब्लॉग घ्यायला विसरून गेलेली ॲज ऑलवेज, बट आय एम बॅक बिकॉज रात्रीचे किती वाजले आय डोंट नो आणि चेतू इज हेल्पिंग मी विथ द ब्लॉग. सो आता आमचं टीजर शूट आहे माझा आणि निकचा. आता बोलत रहा. ये देखो डिस्टर्बेंस. एक तो मैं बहुत कम बोलती हूँ व्लॉग में, उसमें भी ये देखो रमेश चेतू. ओके नेव्हर माइंड. सो आमचं वर्ड्स पार्ट शूट झाला आहे, तुम्ही इथे बघितलं असणार. अँड नाव इट्स अ टीजर टाइम. सो व्हेरी मच एक्साइटेड. माझं एवढं काय पार्ट नाही, चेतू आणि निकचाच पार्ट आहे आणि आय एम सो एक्साइटेड. आणि इकडे थंडी पण झाली आहे थोडी, वातावरण मस्त झालं आहे. तर गाईज तर अजून काय एक गोष्ट तुम्हाला दिसेल. दिस प्युअर नॉस्टॅल्जिक वाटलंय मला बिकॉज जाऊबाई गावामध्ये ते मला याच्यावर आम्ही 3 महिने झोपलोय. तर येस दॅट्स दॅट. भाजीमध्ये काय पाहिजे? मी भाजी नाही खाणार. आय गो फॉर दाल खिचडी. गरीब दाखवते. मी खूप चांगली आहे. कुठे ब्लॉग कुठे काय व्हिडिओ आहे काय प्रूफ आहे? इकडे दाखव. काहीच प्रूफ नाही, काहीच प्रूफ नाही त्याच्याकडे. ऍब्सोल्युटली काय पण बोलतात. काही 4-5 तांगड्या होत्या आणि एकटी अशी बसले घ्यायला नको अशी बसले आणि अशी तांगड्या तोडते बाई. आणि तिथे ना लाईट गेली त्या लाईट गेली तरी थांबत नव्हती बाई. तरी कुरून आवाज येते बाई. उंदरागत खात होती. काय खोटं बोलतो म्हणजे त्याचं तोंडावरून दिसतंय. भाई बहिणी आणलेलं का आणलेलं तू? चिकन तंदुरी. मंडेला मी असं सगळं. अरे बापरे माझ्याकडे व्हिडिओ आहे. व्हिडिओ कोणाकडे? त्यांनी खाल्ली आणि मग त्यांनी उरलेले डॉगीला दिले. बघा मी हेच जेवते गाईस. हे लोकच बघा कसे. अभी वो खा के बैठी हो, वो भी बता ना. वो डब्बा बता पूरा. व्लॉग यावेळेस तर 30 मिनिटाचा व्लॉग तर बनवणारच मी. टार्गेट आहे भाई माझा. मेहनत. वाव निखिल, जब मैं छोटा बच्चा था. हाय गाइज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय सेकंड डे ऑफ व्लॉग. म्हणजे आपण एकाच व्लॉगमध्ये आहोत बट स्टील. आणि एवढ्या चिखलात आता मला या कपड्यात चालायचं आहे. आणि तुम्हाला ते सगळ्यात क्रेझी गोष्ट काय झाली आहे माझ्यासोबत इज दॅट की आज मला सकाळी 5 वाजता उठवलं आहे, हा मेकअप करवला आहे आणि शूट लागला आहे 10ला. 5 तास मी ऑलरेडी अशीच रेडी आहे. आणि हा मस्त वातावरण इज प्रिटी. बट कॉल टाईम आणि शूट टाईम खूपच वेगळा निघाला आणि आता मी लिटरली टायर्ड आहे.
लग्य आहे. आमचं सौभाग्य आहे अंकिता सोबत काम करायला भेटते. मी सकाळी 5 वाजेपासून रेडी आहे. पेमेंट साठी अंकिता आम्हाला ती एक हार देणार आहे. एक हार विकून आम्हाला पेमेंट देणार आहे. हे घे मेरे 5 तोले का हार, बस 5 लाख. इन मिडल ऑफ द शूट मला नाचायचं होतं. ओ लुक चुप ना जाओ जी, मन शक्ल दिखाओ जी. आणि हे आजोबांनी मला बघून लुक दिलेला आहे. आणि ऍक्टर तेव्हाच बोलतात जेव्हा कॉमेडी सीन नंतर एकदम सिरियस सीन लागतो. लाईक ओ माय गॉड, जान जाय प्राण जाय पण मस्ती रुकनी नाही चाहिए. तर आम्हाला सीट बेल्ट चेतूने बघा कुठून तो आणलेला आहे आणि कुठपर्यंत पोहोचलेला आहे. सगळ्यात टफेस्ट शॉट होता कारण की गाडी चालणार होती घाटात आणि आम्हाला निकचा POV घ्यायचा होता. तर तुम्ही बघा द स्ट्रगल, निकचा POV स्ट्रगल चालू. मग सगळं शूट करून झालेलं आहे. यू नो दॅट राईट. यस. आता आम्ही गाडीतले जेवढे सीन होते म्हणजे गाडीच्या आतमधले जेवढे सीन होते काय बोलतात त्याला, इंडोर शूट, इंडोर शूट, कार इंडोर शूट जेवढे होते आम्ही तेवढे कम्प्लीट केलेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळेच झालेत. काही आता ते चेतूचे बाकी आहेत कारण तो पुढे बसला होता तर त्याचे सीन घ्यायचे म्हणून ते आता गेलेत. आणि आता फक्त एकच सीन राहिलाय. त्यामध्ये हिचा जो काय बोलतात त्याला, पाणी उडवायचं, नदीच्या बाजूला ही काय तोंडावरती पाणी मारते आणि माझ्याकडे बघते. काय मग का बघत असते माझ्याकडे सारखी. पण ठीक आहे. ओके इट वाज मजा आली ऐकून. आणि मग त्यानंतर आमचा पॅकअप होणार आहे. आणि आता आम्ही जेवलो नाहीये. म्हणजे जे सकाळी तुम्ही बघितलं जो नाश्ता केला अंकित आणि सँडविच, मी व्लॉग नाही टाकला. आय एम सो सॉरी. नाही सँडविचचा नाही केला तो. नाही हिने भाई सकाळी सँडविच, भाई पहिला हिने डोसा मागवला. एक मिनिट, डोसा मला एकदम कुरुम कडक नाही आवडत. तर ते खाताना एकदम जिरत नाही. आणि लोक सगळे माझ्याजवळ चीज डोसा, चीज उत्तप्पा खातात. तर मला एकदम असं झालं की मैं बहुत साधा खा रही हूँ. इसलिए मैंने बोला आम्ही ठीक आहे माझे नखरे होते व्हॉट्स एव्हर. बट तू ऑर्डर करताना माणसाला समजायला पाहिजे भाई आपल्याला काय खायचं आणि इथं काय स्पेशालिटी आणि काय. आम्ही साऊथ इंडियन हॉटेलमध्येच होतो. तर मग तरी पण आता तो डोसा उलट कुरुम डोसा खायला केवढा मजा येते. तू बोलला असता मी मागवलेला ना माझा चीज वाला घे हा नरम आहे. तू नाही बोललाय सगळं. ये ना लोक कंप्लेंट कारण 3 वर्ष पहिले काय होतं का, 3 वर्ष पहिले का केलंय, काय केलंय. अरे ओके इफ यू गाईज नो यू नो. ठीक आहे. सो पण खायचो. ओके काय आज याला अंगठी पण घालता येत नव्हती गाईज. म्हणजे एक एवढूशी अंगठी. आय विल शो यू गाईज. ये अंगठी तो असा घालतोय लिटरली. मी बोलली प्रॅक्टिस गेलाय तुझं. मला प्रॅक्टिस नाही गेलं. अरे म्हणजे सीन असा होता की खूप वर्षानंतर कुठल्या मुलीला अंगठी आणि हे सगळं म्हणजे गाण्यांमध्ये ठीक आहे, गाण्यांमध्ये मी करतो. पण आता प्रपोजचा सीन होता ना, खूप दिवसानंतर कुठल्या मुलीला खूप म्हणजे वर्षानंतर कुठल्या मुलीला असं प्रपोज. मग मला ते इमॅजिन होतं. मग मी असं जरा हे होतो गडबडतो की अंगठी कशी घालायची असते. एवढं कठीण काहीच नव्हतं गाईज. एक नॉर्मल अंगठी होती. त्याला बस अंगूठे में डालना है. इमोशन एक जाने दो. डायग्राम हम ये तो समझते हैं कि राउंड इज राउंड नॉट स्क्वेअर. भाई पण जे आपले जे सीन होते लवी डवी सीन होते तिथं पण मला आतून येत नव्हतं म्हणून मी गाणं गात होतो भाई तिकडे पण. काय कोणतं गाणं म्हणजे असं आता ही अशी आणि आमच्या क्लोज सीन आहेत असे आणि तिकडे मी असं होतं. बट गाईज वेट, या पूर्ण सीन मध्ये इट इज अ व्हेरी इमोशनल बोलतो ना आपण, एकदम स्ट्रेस्ड आहोत, एन्झायटी आहोत, हे इमोशन्स आहे याच्यामध्ये. यू शुड हॅव डिफरंट टाइप ऑफ सॉंग्स इन युअर हेड. हा असं मी एकदम गाण्याचे डीप गाण्याचं भाई तुला डीप नाही समजत. मला डीप सगळं कळलेलं. हा इकडे कॉमेडी करत होतो. मला कॉमेडी इमोशन देत होतो त्या सीन मध्ये भाई. हार्डकोर इमोशन. तुम पास आए टिंग डिंग डिंग यू मुस्को. फक्त बोलायचं नव्हतं ना दिसत होतं पण सीन खूप मस्त आले. मला जरा क्रिएटिव्ह देणार आहे तू शाबाश की माझ्या पाठीला. तर लास्ट मिनिट
इम्प्रोव्हायझेशन केलं कारण मला असं झालं की थोडंसं काहीतरी मिसिंग आहे कारण की आम्ही पहिलं तर काहीतरी शॉर्ट होता जो माझ्या हातच बघतोय तर मला असं झालं काय हात बघतोय मतलब माझा ब्लॉग नाही येणार आहे पण हिच्या ब्लॉग मध्ये मला बघून घ्या का नाही टाकत पोस्ट करायचं काय एवढं वाईट झालं एवढं बुरा लग रहा है तेरे को किस चीज का तू क्यों नाही डाल रहा मेरे को कंटा आला मला कालपासून असा कंटा आला ना भाई मी फोनच नाही घेतला मी बोललं क्लिप्सच नाही काय करू सकाळी पण फुल कंटा आलेला मग मी घेतलंच नाही बोललं जाऊ दे गाईस तुम्हाला मी खरं सांगते माझ्या व्लॉग मोटिवेशन इज निक शिंदे गाईस लिटरल निक शिंदे मी एवढं बोलूच नाही शकत तू दिसत आहे का मला माहित नाही बट ही इज द लिटल मोटिवेशन कारण की ना म्हणजे जेव्हा कॅमेरा बंद होतो तेव्हा ही बोलत असते आणि कॅमेरा चालू आल्यावर मी बोलत असतो आणि ही कॅमेरा बंद झाला ना मग ही आता बडबड बोलत बस आणि मी बघत बसन टू ऑपोजिट पर्सनॅलिटीज कारण की जेव्हा कॅमेरा ऑन होतो निक इज लाईक हाय गाईज वगैरे 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 ठीक आहे आणि जेव्हाच माझा कॅमेरा मी अशी हा ओके गाईज नाईस टॉकिंग टू यू बाय आणि मग हे लोक मला सगळे चिडवायचे हा चेतू तर दीज पीपल वर लाईक तुझे व्लॉग्स नाही तू मिनी व्लॉग्स असतात 2 मिनिटाचे असणार आय होप शॉर्ट्स असतात तर माझं असं झालं की अंकिता थोडा जिद करते आणि आय विल स्टार्ट टॉकिंग बिकॉज मेरे को कंप्लेंट आती है यार काय टॉकिंग आय एम टॉकिंग आता पण मीच बोलतोय ना तुम्ही माझ्या कमेंट मध्ये सांगा या ब्लॉग मध्ये जास्त कोण बोलले हे मी कट करणार आहे कट करणार बघितलं उडवायला ठीक आहे तरी आय एम ट्राइंग टू टॉक ठीक आहे चलो गाईज बाय बाय का थोड्या वेळात भेटूया परत पुढे काय होते मग ब्रह्मा सरांचं पीओव्ही शॉट चालू होते त्यांचं फ्री स्टाईल रॅप चालू होता या व्हिडिओ मधला हा क्लायमॅक्स तुम्हाला माहितच नसेल कारण की माझा नवरदेव आला पांढऱ्या घोड्यावर आणि माझ्या वडिलांशी लिटरली भांडतोय तो की तुमची मुलगी मंडपातून पळूनच कशी गेली तुम्हाला तिच्यावर लक्ष ठेवता नाही आलं आणि मी इकडे बेशरम सारखी गाडीमध्ये निक सोबत बसली आहे की मेरे को क्या करना है मेरे को तो सड्डा निक की पसंद है पण तो खूप बिचारा त्रासावलेला आहे तुम्ही बघू शकतात पण तो माझ्यासाठी नाही त्यांनी थोडीशी एक पिल्ली आहे आणि मला त्या घोड्यावर बसून फोटो काढायचं होतं बट कांट हेल्प तर मी विचार केला मी AI ला सांगू आणि मी मस्त पांढऱ्या घोड्यावर दुल्हनच्या आउटफिटमध्ये इकडे दिसते आणि परत भागो लड़की भाग गई क्या हुआ भाई लफड़े हो गए क्यों भाई हर गाने में वही होता इधर भी वही हुआ लड़की छोड़ के भाग गए हाँ क्या तू कुछ किया क्यों नहीं अरे बहुत सारे जन थे तू जरा देखने दे कौन कौन है अँड इट्स अ रॅप सो इट्स अ पॅकअप तर तुम्ही तिथपर्यंत फोटोज एन्जॉय करा